29 नोव्हेंबरचा आपण शतपावलांचा व्हिडिओ बनवतोय 10 मिनिटांचा. जेवणानंतर लगेच झोपायचं नसतंय आणि आपण तो व्हिडिओ जो शतपावलांचा तो आत्ता बनवतोय. कराडच्या शाखेमधून आपली जिममधून मी बाहेर आल्यानंतर व्यायामाला कारणं सांगायची नाही. तसंच संध्याकाळचा व्हिडिओ शतपावलं करायला मी सुद्धा तुम्हाला कारणं सांगितलेलं नाही. आत्ता आपण व्हिडिओ बनवतोय. अजून मग मी इथून कुंडला जाणार. मी काय करतोय सांगण्यापेक्षा काय तुम्ही स्वतःला तुम्ही सुद्धा अशी काही कारणं देऊ नका. जेवण झालं की शतपावले करायची. कारण एकाच ठिकाणी बसून राहिलो तर फॅटचं पर्सेंटेज वाढणारच, कमी होणारच नाही. ह्याच्यासाठी बनवतोय. कारण नवीन लोकांनी जर पहिल्यांदा व्हिडिओ पाहिले त्यांना कळत नाही, लक्षात येत नाही. मग ते काहीतरी बसतात ट्रोल करत किंवा चर्चा करत. का असतं ते आता बऱ्याच लोकांना माहीत झाले शतपावली का करायची. ह्याच्यामध्ये आपण वजन कमी करण्यासाठी, पोट कमी करण्यासाठी, फॅट कमी करण्यासाठी माहिती आहाराबद्दल आणि व्यायामाबद्दल सांगत असतोय. आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की वजन कमी का होत नाही हा प्रश्न सांगतो मला. आपल्या दिवसभरात अंदाजे 1900 ते 2000 कॅलरीज दररोज प्रत्येकाला लागतात. महिलांना 200 ते 300 कॅलरीज कमी चालतात. तर त्या कॅलरीज आपण पूर्ण खातच नाही तरी पण आपलं वजन कमी होत नाही, वजन वाढतं. आणि काही जण चांगला आहार खातात तरी पण वजन कमी होत नाही. आपण काय बघतोय, फक्त वजन बघतोय. आपण हालचाली काय करतोय का याच्याकडे लक्ष देत नाही. मूळ काय तर तुम्हाला हालचाली करणं गरजेचं आहे. हालचाली तुमच्या जेवढ्या चांगल्या तेवढ्या फॅटचं पर्सेंटेज कमी होणार आहे आणि कॅलरीज बर्न होण्यास मदत होणार आहे. आपण काय करतो बघा, सकाळी चांगला व्यायाम केला. बरेच जण सांगतात. आत्ता काही जणांचे असे फोन येतात आमच्या माता बहिणी म्हणजे महिलांचे भरपूर फोन येतात की आम्ही सकाळचा 1 तास 1.5 तास योगा करतोय, काही म्हणतात झुंबा करतोय, काही जण जिमला पण जातात तरी पण आमचं वजनच कमी होत नाही. मग नंतर काय करतात तर आम्ही नंतर काय करतच नाही. मग काय किरकोळ हालचाली झाल्या तरच. मग मी प्रत्येक वेळेला काय सांगतोय 1 तास दिवसातला 1 तास झाल्यानंतर त्यातला किमान 1 मिनिट तो पण जमत नसेल तर 30 सेकंद 40 सेकंद 50 सेकंद काहीतरी हालचाली करा. काहीतरी हालचाली करा की जेणेकरून तुमची फॅट एका ठिकाणी साचणार नाही, फॅट कमी होण्यास मदत होणार आहे. पण हे ज्यावेळेस आपल्याला लक्षात येईल तर त्यावेळेला आपल्याला लक्षात येऊन जाईल की आपल्याला वजन कमी करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे. आणि ह्याच्याबरोबर म्हणजे आहारामध्ये तुम्ही प्रोटीनयुक्त फायबरयुक्त खायचं आहे. प्रोटीनयुक्त म्हणजे काय, जर आपण चिकन मांस अंडी खात असेल तर हे मग आता भात भाकरी चपाती सोडायची का नाही. भात भाकरी चपाती बरोबर जी काय भाजी आमटी जी खातो त्याला हे द्यायचं असतंय. ह्यातलं काहीतरी चिकन असतील, मासा असतील, अंडे असतील. पण ह्याच्यामध्ये पण उलटं करायचं नाही की रस्सा जास्त घ्यायचा नाही. 100 ग्रॅम चिकनमध्ये 25 ग्रॅम प्रोटीन आहे तर आपण काय करणार, रस्सा 2-3 वाटी घेणार आणि पीस कमी. आणि आपण मग म्हणायचं का मग मला रिझल्ट आला नाही. चिकनच्या पीसमध्ये ते प्रोटीन आहे, रश्श्यामध्ये नाही. मग हे लक्षात घ्यायला पाहिजे. तसंच आपण हे खात नसेल तर कडधान्य, मग कडधान्य पण तसंच. तुम्ही जर थोडं घेतलं अंदाजे 100 ग्रॅममध्ये 20 ग्रॅमपासून 24 ग्रॅमपर्यंत, काही मध्ये 19-18 ग्रॅम पण असू शकतं. वेगवेगळ्या कडधान्यातनी प्रोटीन असतं. 100 ग्रॅमचं म्हणतोय मी. मग त्याचं जर तुम्ही थोडं शिजवून जर कमीच केलं आणि 20 ग्रॅमच घेतलं आणि तुम्ही जर म्हटलं मी कडधान्य पण खातोय तरी मला रिझल्ट नाही, असं शक्य होत नाही. मग हे खाऊन झाल्यानंतर तुमच्या दिवसभरातल्या ॲक्टिव्हिटी कशा आहेत, हालचाली कशा आहेत हे पण त्याच्यावर डिपेंड करते. मग त्या हालचालीवर म्हणजे इतकं अवलंबून आहे की तुमचं दिवसभराचं शेड्यूल तुम्हाला पोट वाढवण्यास, फॅट वाढवण्यास आणि वजन वाढण्यास कारणीभूत असतं. तुम्ही स्वतःला बघतच नाही, स्वतःकडे लक्ष देत नाही आणि तुम्ही फक्त मग कुठलं तरी एखादं प्रोडक्ट कोणतरी घेऊन आलं तर तेवढ्यापुरतं जागवत आहे. आत्ता सध्याच्या ह्या 15 दिवसात एवढे कॉल आलेत की प्रोडक्ट खाऊन वजन कमी झालं आणि प्रोडक्ट जसं बंद केलं तसं वजन झप वाढलं. तुम्ही काय केलं तर माहिती आहे का, ते प्रोडक्ट खाताना आपल्या घरातलं जे खात होतं ते बंद केलं आणि ते प्रोडक्ट त्या ठिकाणी रिप्लेस केले. म्हणजे आपल्या घरातलं भाजी भाकरी बंद आणि ते प्रोडक्ट बाहेरचं आणून तुम्ही खाल्लं आणि ते नंतर तुमचं पैसे संपलं किंवा तुम्हाला वाटलं की आता हे नको खायला, माझं वजन कमी झालंय. आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी खाण्याची वेळ आली आपल्या घरातलं खाल्लं, झालं जसं आहे तसं वजन वाढलं. मग घरातलं खाऊन वजन कमी करता येतं. मी हे तुम्हाला सगळ्यांना सांगतोय. घरातलं खाताना फक्त ते बॅलन्स्ड डाएट कसा खायचा हीची माहिती सांगत असतोय. कार्ब खायचं आहे, भाकरी खायची आहे, चपाती खायची आहे, भात खायचे. त्याच्याबरोबर फक्त ह्या प्रोटीनच्या भाजींचा, जी काय आपण भाजी, कोण आमटी म्हणतंय, कोण कालवण म्हणतंय, जी काय आपण आपल्या भाषेत जी म्हणतो ते त्याचा बॅलन्स फक्त प्रोटीनयुक्त पाहिजे.
ह्याच्यामध्ये काही जास्त सायन्स लावत बसायची गरज नाही. ह्याचा बॅलन्स तुम्हाला कळाला की मग तुम्हाला लागत काहीच नाही, मग तुम्हाला प्रोडक्ट घ्यायची गरज लागत नाही. त्याच्याबरोबर कुठेही 1 रुपया खर्च लागत नाही. तुम्हाला वाटत असेल तर चांगला माहोल करायचा आहे तर जिमला जायचं आहे, झुंबा करा, योगा करा, पण माझ्यामध्ये सगळा मिक्स व्यायाम केला तर तो इफेक्ट चांगला होईल. कारण नुसतं जर समजा आपण झुंबा केला, आता आम्ही पण झुंबा घेतो पण रोज रोज नाही. झुंबा केला तर नुसतं पायावरती लोड येणार, गुडघ्यांवरती, लिगामेंटवरती, टेंडनवरती, पायाच्या घोट्यावरती, कारण तो वर्कआउट झाला. मग त्याला पॅरल काय आणखी वर्कआउट करता येतो का बघा. झुंबा वाईट आहे, योगा वाईट आहे, जिम वर्कआउट वाईट आहे असं मी म्हणत नाही. त्याला आणखी युनिक व्हेरिएशन देत चला. आपण जेवणात कसं सकाळी भाकरी खातोय, दुपारी भात खातोय, संध्याकाळी आमटी खातोय असं करतोय का नाही, एकाच वेळेला एका ताटात घेतो ना. तसाच चौरस आहार आहे, तसाच चौरस व्यायाम पण करण्याचा प्रयत्न करूया. मग ह्याच्यातून आणखीन रिझल्ट जोरात येईल. हे मी म्हणतोय, मी अनुभवतोय, मी करतोय स्वतःमध्ये सुद्धा. म्हणजे मी असं नाही की आम्ही आमच्या बऱ्याच सभासदांवरती पण हे प्रयोग आमचे असतातच. मग तुम्हालाही 100पैकी 100 लोकांना रिझल्ट येईल असं होत नाही. तुम्ही वेगवेगळ्या वर्कआउट करत असाल, ज्याला चांगला वाटतो तो ठीक आहे. कारण बऱ्याच वेळा काय होतं, साधं गणित सांगतो तुम्हाला, आपल्या घरातल्या आपल्यासारखा चेहरा जर एकसारखाला जुळत नसेल या जगात कुठं, तर मग रिझल्ट तर एकसारखे कसे काय आपण म्हणायचे, एकसारखे मागायचे. आणि तुम्हाला जसं जसं आयडिया येतील तुम्हाला हे असं तुम्ही चेंजेस कराल्यानंतर तर तुम्ही बदल करू शकता. त्या बदलमध्ये तुमची बॉडी तुम्हाला सांगते की हे केल्यामुळे मला असं झालं, मला असा रिझल्ट आला, मला असा फायदा झाला. पण ज्यावेळेस तुम्ही स्वतःकडे बघायला चालू करता त्यावेळेस 100% तुम्हाला रिझल्ट देते बॉडी. फक्त एकच लक्षात ठेवा, कोणतेही प्रोडक्ट खाऊन तात्पुरता रिझल्ट, शॉर्टकटच्या नादात लागू नका. घरातलं खावा, प्रमाणात खावा. कोणतीही गोष्ट अतिप्रमाण करायची नाही. सगळ्या गोष्टी खाताना आपण प्रमाणात खायला पाहिजे, एवढंच लक्षात ठेवायचं आहे. कारण तुम्ही जे काय खाताय तसं तुम्ही दिसता. कारण तुमच्या खाण्यामधून तुमच्यातल्या कॅलरीज किती बर्न करणार, किती कॅलरीज बर्न झाल्यानंतर त्याच्यामध्ये किती प्रोटीन फायबर आलं, हे सगळं तिथं काउंट केलं जातं. बॉडी ज्या वेळेला तुम्हाला सांगते असं गुडगुडीत झाला आहे त्यावेळेस ओळखा की गोड खायला लागला आहे, कार्ब जास्त झालं, प्रोटीन इंटेक, फायबर इंटेक कमी झाला आहे, पोट साफ होत नाही, फायबरचं प्रमाण वाढवायला पाहिजे. ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत, ह्या लक्षात द्यायला लागलं तर तुम्हाला मग काही गरज नाही कशाची. पाणी कमी पडत असेल, दिवसभरात अंदाजे 3 ते 6 लिटर पाणी जायला पाहिजे. म्हणजेच 8 ते 10 ग्लास तर किमान जायला पाहिजे दिवसभरात. एकदम 8 टाइम पिऊन उपयोग नाही. बाकीच्या तुमच्या जे काही आहारातले आणखी चेंजेस असतील तर तुम्ही बघून तुम्ही करू शकता. फक्त एकच लक्षात ठेवा, कोणताही शॉर्टकट करत बसू नका. शॉर्टकट हातात पुरत असतो आणि परत ते बंद झाले की परत जसं आहात तसं त्याच्यापेक्षा पण पुढची वेगळी अवस्था होऊ शकते. हे मी सांगत नाही. तुम्ही जे काय खाता ते गुगलला, यूट्यूबला, ChatGPTला टाकायचं, मी हे खातो हे बरोबर आहे का. मी काय सांगत असतोय, फक्त व्हे प्रोटीन गरज असेल तर घ्या म्हणत नाही. कमी पडत असेल शरीराला तरच फक्त व्हे प्रोटीन, तेही घरातलं जेवण बंद करून नाही, सपोर्टसाठी. जसं की आपण शाळेमध्ये जसं उत्तरपत्रिकेमध्ये पूर्ण लिहून झाल्यानंतर पुरवणी जोडतो, उत्तरपत्रिका भरली आपली प्रश्नांची उत्तर देऊन पुरवणी जोडतो सप्लिमेंटरी, तसंच आपल्याला आहारामध्ये जर प्रोटीन पुरत नसेल, प्रोटीन तेवढं दिलं जात नसेल शरीराला, तर सप्लिमेंटरी म्हणून व्हे प्रोटीन खात्रीशीर GST बिल असणाऱ्या शोरूममधून तुम्ही घेऊ शकता. घ्या म्हणत नाही. हा बॅलन्स एकदा तुम्हाला जमला की तुम्हाला जास्त काही कुठंही पळापळ धावाधाव करायला लागत नाही. कारण आपलंच आपल्या जवळ आहे, फक्त आपण त्याला व्यवस्थित बघत नाही. त्याच्यामुळं थोडक्यात आहे, त्याला खूप सोप्या गोष्टी आहेत, ह्याला फॉलो करा. आणि अजून काय तुम्हाला काय पण जे काही शंका वाटतात त्या मला बऱ्यापैकी माहीत असतात, त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही फक्त ॲक्शन घेणं गरजेचं आहे. घरातल्या जेवणात भरपूर असं न्यूट्रिशन मिळतं, फक्त आपलं चुकतंय काय की त्याला बॅलन्स्ड डाएट करत नाही आपण. म्हणजे कशावर काय खायचं हे लक्षात नाही, कशावर काय खायचं हे लक्षात येत नाही, करत नाही. मग त्यामुळे आता मी रोज त्याच्याबद्दल माहिती सांगतोय. एकदा जर एकच व्हिडिओ तुम्ही बघितला आणि परत तेच जर केलं तर लक्षात नाही, परत जातं. म्हणून सातत्याने 21 दिवस 30 दिवस
कंटिन्यू तुमच्या कानावर पडायला शब्द हे प्रोटीन जे का घरचा आहार प्रोटीन कसं घ्यायचं की ऑटोमॅटिक चेंज होईल. तर अशा पद्धतीनं आपला 10 मिनिटाचा शतपावलांचा व्हिडिओ झालेला आहे. जास्तीत जास्त प्रयत्न करा, हालचाली करा आणि व्यायामाला मात्र कारण सांगायचं व्यायामाला सुरुवात करा. धन्यवाद.